नमस्कार. मागच्या चित्रफितीमध्ये आपण संधी या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. संधी म्हणजे काय हे आपण त्यामध्ये अभ्यासलं. त्याबरोबरच संधीचा जो पहिला महत्त्वाचा प्रकार आहे म्हणजे स्वरसंधी ते अभ्यासलं. आता आपण आज व्यंजन संधी पाहणार आहोत. मागची चित्रफित पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की संधी हे प्रकरण खरं तर खूप सखोलपणे अभ्यासण्याचं आहे. पण तुम्हाला जास्तीत जास्त या अभ्यासातला महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगणं आणि त्याच्या आधारे तुम्ही स्वतःच अभ्यास करून संधी हे प्रकरण अगदी पक्कं करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे महत्त्वाचे मुद्देच मी मागच्या चित्रफितीमध्ये घेतले आहेत. आजच्या चित्रफितीमध्ये सुद्धा असे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत. म्हणजे हे मुद्दे पाहिल्यानंतर, हे महत्त्वाचे नियम समजून घेतल्यानंतर पुस्तकाच्या आधारे तुमचा अभ्यास अजून पक्का करणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर आज आपण व्यंजन संधी पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पुन्हा एकदा संधीची व्याख्या बघूया. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. आपण मागच्या चित्रफितीमध्ये संधी आणि समास यातला फरक सुद्धा पाहिला होता. कारण एखाद्या शब्दाला संधी शब्द का म्हणायचं आणि एखाद्या शब्दाला सामासिक शब्द का म्हणायचं असा संभ्रम तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनात असतो. अनेक विद्यार्थ्यांनी पण मला अशाबद्दल विचारलं होतं की यामध्ये फरक काय ओळखायचा, की हा संधी शब्द आहे का सामासिक शब्द आहे, हे आपण कसं ओळखणार. तर त्यामुळे मागच्या चित्रफितीत सुरुवातीलाच सामासिक शब्द आणि संधी शब्द यातला फरक आपण स्पष्ट केलेला आहे. तर संधीची ही व्याख्या आपण थोडक्यात एकदा पुन्हा बघितली. संधी म्हणजे दोन वर्ण किंवा दोन स्वर हे एकत्र येतात आणि त्यातून तिसरा स्वर तयार होतो. त्यावेळेस त्या शब्दाला, त्या क्रियेला संधी असं म्हणतात आणि त्यातून तयार होणाऱ्या शब्दाला संधी शब्द असं म्हणतात. अजून आपण पाहिलं होतं की संधी हा शब्द व्याकरणामध्ये पुल्लिंगी म्हणून वापरला जातो, म्हणजे तो संधी असं म्हणतात. मराठीमध्ये ती संधी म्हणजे एक नवीन मार्ग किंवा अनुकूल काळ यासाठी आपण संधी हा शब्द वापरतो. तो शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे बरेचदा व्याकरणातला संधी हा सुद्धा ती संधी असं म्हणण्याकडे आपला कल होतो. साहजिक आहे, कारण आपण मराठीतली संधी हा शब्द बरेचदा वापरतो. तर अशा चुका क्वचित होऊ शकतात. पण माहितीसाठी तुम्हाला सांगितलं आहे की संस्कृत व्याकरणातून आलेला हा शब्द मराठी व्याकरणामध्ये पुल्लिंगी आहे. तर आता आपण व्यंजन संधी बघूया. आता व्यंजन संधी म्हणजे काय, तर संधी होताना एकमेकांशेजारी येणारे दोन्ही वर्ण जर व्यंजने असतील, तुम्ही स्वरसंधी अभ्यासली तेव्हाच तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की आत्ता आपण स्वरांबद्दल बोलतोय, पण समजा व्यंजन आली तर मग काय होत असेल. तर त्यावेळेस व्यंजन संधी होतो आणि या संधीचे नियम अजून वेगळे आहेत, ते आता आपण बघूया. व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर. आता व्यंजन संधीमध्ये स्वर अजिबात नसतात का, तर असू शकतात. तर व्यंजन आणि व्यंजन असू शकतात किंवा व्यंजन आणि स्वर असू शकतात, तरीसुद्धा त्याला व्यंजन संधीच म्हणतात. म्हणजे जरी त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्णात मधला स्वर असला तरी पण ती व्यंजन संधीच, तो व्यंजन संधीच मानला जातो. आता सज्जन हा शब्द आहे. आता सज्जन हा शब्द तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण बरेचदा वापरतो. चिदानंद हा शब्द वापरतो. पण हे शब्द हे संधी शब्द आहेत आणि व्यंजन संधीने तयार झालेले आहेत. तर सत जन. आता इथे बघा, त आणि जन मधला ज हे दोन व्यंजन आहेत. इथे तुम्हाला स्वर दिसत नाहीये, अ आ दिसत नाहीये किंवा इतर ए ऐ दिसत नाहीये, तर असे कुठलेही स्वर दिसत नाहीयेत. तर इथे ही दोन्ही व्यंजनं आहेत आणि ही दोन व्यंजनं एकत्र येऊन सज्जन असा शब्द तयार झालेला आहे. नंतर चित आनंद. इथे पण त आहे आणि आ आहे, म्हणजे एक स्वर आलेला आहे. पण पहिलं व्यंजन आहे, त्यातून तयार झालेला आहे चिदानंद. आता इथे त ऐवजी द कसा आला हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण चित आणि आनंद हे एकत्र येऊन त्यातून चिदानंद हा व्यंजन संधी तयार झालेला आहे. हा पण व्यंजन संधीचा शब्द आहे. तर सज्जन आणि चिदानंद ही शब्द हे व्यंजन संधीचे उदाहरणं आहेत. आपण आधी स्वरसंधी बघितली होती, त्यामध्ये दोन्ही बाजूला स्वर होते. आता व्यंजन
दोन्ही बाजूला व्यंजन असतील दोन्ही शब्दांमध्ये, किंवा एक व्यंजन आणि एक स्वर असेल. आता व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी हा पहिला प्रकार आहे. तर प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय, तर ही इथली व्यंजन बघा आणि या व्यंजनांच्या पुढे दुसरं व्यंजनच आलेलं आहे. ही दोन व्यंजनं एका पुढे एक आलेली आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा दोन व्यंजनं एका पुढे एक येतात तेव्हा पहिल्या व्यंजनाचा इथे त झालेला आहे, द चा त झालेला आहे. इथे पण द चा त झालेला आहे. इथे ग चा क झालेला आहे. इथे ड चा ट झालेला आहे आणि इथे ध चा पण त झालेला आहे. आता असा बदल का झाला असेल, म्हणजे द च त मध्ये का रूपांतर झालं असेल. इथे पण द च त मध्ये ग च क, म्हणजे अजिबात व्यंजनच बदलली. अजूनपर्यंत आपण काय करत होतो, आपण स्वर बदलताना बघितले होतो, त्याच्याऐवजी य र ल व आलेले बघितले होते, पण इथे तर व्यंजनं पण आलेली दिसत आहेत. तर ही कशामुळे होतात त्याच्यासाठी आपल्याला वर्णमाला बघायला पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा की द चा त झालेला आहे, द चा त आणि ग चा क झालेला आहे. म्हणजे कोणत्या अक्षराऐवजी कोणतं अक्षर येतंय हे जरा तुम्ही इथे पाहून ठेवा. त्यानंतर आपण वर्णमाला बघूया, मग तुमच्या लक्षात येईल की असा बदल का झालेला आहे. आता ही आहे आपली वर्णमाला. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजनं आणि विशेष संयुक्त व्यंजनं आहेत. आता जेव्हा हा बदल होतो त्यावेळेस तो बदल काय काय झालेला आहे, तर क आणि ग मध्ये झालेला आहे. अजून कशात झालेला आहे, आपण आधीचे शब्द बघूया. द चा त झालेला आहे, म्हणजे हा द आहे त्याचा त झालेला आहे. ग चा क झालेला आहे. त्यानंतर ड चा ट झालेला आहे. त्याच्यानंतर ध चा पण त झालेला आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की ही जी सगळी पहिली व्यंजनं आहेत बघा, इथे त, क, ट आणि त. हे जे बदल झालेले शब्द आहेत तर हे सगळे ही व्यंजनं आहेत, त्यांचं स्थान कुठलं आहे ते बघा वर्णमालेमध्ये. तर यांचं सगळं प्रथम व्यंजन स्थान आहे. आपण जी आता उदाहरणं बघितली ती उदाहरणं या शब्दांची आहेत. तर या उदाहरणावरून तुमच्या काय लक्षात आलं, तर या वर्णमालेतले हे जे वर्ग आहेत, ही जी वर्गीय व्यंजनं आहेत, त्यातलं जे पहिलं व्यंजन आहे त्या व्यंजनामध्ये रूपांतर होतंय. म्हणजे या शब्दाचं रूपांतर या व्यंजनामध्ये झालं, या शब्दाचं रूपांतर या व्यंजनामध्ये झालं, द चं रूपांतर त मध्ये झालं, ध चं रूपांतर त मध्ये झालं. थोडक्यात वर्गीय व्यंजनांमध्ये प्रथम व्यंजन सोडून पुढे जी व्यंजनं आलेली आहेत अनुनासिक सोडून त्या व्यंजनांचं रूपांतर त्यातल्या पहिल्या व्यंजनामध्ये झालेलं आहे. म्हणून याला प्रथम व्यंजन संधी म्हणतात. म्हणजे या संधीमध्ये त्या वर्गातलं पहिलं व्यंजन महत्त्वाचं असतं, कारण त्या पहिल्या व्यंजनामध्ये त्याचं रूपांतर होतं. आपण उदाहरणं पुन्हा एकदा बघूया म्हणजे लक्षात येईल. इथे बघा द चं रूपांतर त मध्ये झालेलं आहे आणि पुढचा स्वर, पुढचं व्यंजन तसंच राहिलेलं आहे. विपद काल, इथे द चं रूपांतर त मध्ये झालंय, क तसाच राहिलेला आहे आणि विपद काल असा शब्द झालाय. म्हणजे इथे विपद काल असं नाही, म्हणजे द तसाच्या तसा आला नाही, तर द चं रूपांतर त मध्ये आलंय, क तसाच राहिलाय, विपद काल. आता शरदकालचं पण तसंच आहे, इथे त झालेला आहे. त्याच्यानंतर वाक्पती, इथे क चा ग चा क झालेला आहे. षडशास्त्र, इथे ट झालेला आहे. त्याच्यानंतर क्षुद पीडा, इथे पण त झालेला आहे.
तर अजूनपर्यंत आपण स्वरसंधीमध्ये काय बघितलं की स्वरात रूपांतर होत होतं. इथे काय होतंय, एका व्यंजनाचं दुसऱ्या व्यंजनात रूपांतर होतंय. पण ते कोणत्या नियमाने होतंय हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला हे संपूर्णपणे प्रथम व्यंजन संधी लक्षात ठेवणं सोपं जाईल. ते व्यंजन ज्या वर्गातलं आहे त्या वर्गातलं प्रथम व्यंजन जे आहे, पहिलं व्यंजन जे आहे त्याच्यात त्याचं रूपांतर होतं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला वर्णमाला पाठ असायला पाहिजे आणि त्या वर्णमालेत ते व्यंजन कुठे आहे त्याची जागा तुम्हाला कळली की त्याचं रूपांतर प्रथम व्यंजनामध्ये कसं होईल हे तुम्हाला सांगता येईल. त्यासाठी तुम्ही या उदाहरणांचा अभ्यास करा. आता आहे तृतीय व्यंजन संधी. आत्ता आपण प्रथम व्यंजन संधी बघितली, तशाच प्रकारे तृतीय व्यंजन संधी आहे. तृतीय व्यंजन संधीमध्ये काय आहे की क आणि ई, क आणि ई त्याचं ग मध्ये रूपांतर होतं आणि ई. आता इथे काय आलेलं आहे, इथे क हे व्यंजन आहे, ई हा स्वर आहे, क चं रूपांतर ग मध्ये झालेलं आहे, इथे उलट झालेलं आहे. ई तसाच राहिलेला आहे आणि त्याचा गी झालेला आहे म्हणून ते वागीश्वरी झालेलं आहे. त्याच्यानंतर जगत ईश्वर, इथे त आहे, इथे ई आहे, त चं रूपांतर द मध्ये झालेलं आहे. आता इथल्या शब्दांकडे बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही पहिली क ट त त च ही सगळी आधीच प्रथम व्यंजनं आहेत. ही सगळी वर्गीय व्यंजनातली सगळ्यात पहिली व्यंजनं आहेत आणि त्याच्यानंतर इथे हा स्वर आलेला आहे, इथे व्यंजन आलेलं आहे, पुन्हा इथे स्वर आलेला आहे. म्हणजे इथे प्रथम व्यंजनं आधीच उपस्थित आहेत, तेव्हा त्याचं रूपांतर तृतीय व्यंजनामध्ये झालेलं आहे. वर्णमालेत तुम्ही वर्ण बघितले तर लक्षात येईल की या प्रथम व्यंजनांचं रूपांतर तृतीय व्यंजनामध्ये झालेलं आहे, वर्गीय व्यंजनांच्या 5 व्यंजनांच्या यादीमध्ये. आणि मग त्यातून हे शब्द तयार झालेले आहेत, उद्गम अजादी. म्हणजे आता आपण व्यंजन संधीमध्ये काय पाहतोय की व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दाचं शेवटचं व्यंजन कोणतं आहे त्यावरती त्यातून तयार होणारं व्यंजन ठरतं. पहिले हे सगळी व्यंजनं आहेत ही वर्गीय आहेत, वर्गीय व्यंजनातलं पहिलं व्यंजन आहेत. म्हणजे इथे प्रथम व्यंजनं आधीच उपस्थित आहेत, त्यामुळे त्याचं रूपांतर तृतीय व्यंजनात होतं. आणि जिथे आपण बघितली की तृतीय किंवा इतर व्यंजनं आधी उपस्थित होती त्यांचं रूपांतर प्रथम व्यंजनात झालेलं. या चित्रफितीच्या शेवटी आपण एकदा उजळणी घेणार आहोत, त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे की ह्या प्रत्येक व्यंजन संधीचं एक एक उदाहरण लक्षात ठेवा. कारण आता आपण बघितलं की हे लक्षात ठेवायला थोडंसं अवघड आहे की प्रथम व्यंजन कधी होतं, तृतीय व्यंजन कधी होतं, एखादा शब्द प्रथम व्यंजन संधीचा आहे का तृतीय हे कसं ओळखायचं. तर याच्यासाठी तुम्ही प्रत्येक व्यंजन संधी आणि त्याचा एक शब्द असं लक्षात ठेवा. म्हणजे वाक ईश्वरी हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे असं लक्षात ठेवायचं आणि मग ते कुठल्या नियमाने वागेश्वरी झालेलं आहे त्यावरून तुम्हाला तृतीय व्यंजन संधीचा नियम लक्षात येतो. कदाचित आत्ता हे पाहताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटलं असेल की हे सगळं कसं लक्षात ठेवायचं, पण जेव्हा तुम्ही टप्प्याटप्प्याने एक एक संधीचा अभ्यास करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल. असंही तुम्हाला करता येईल की एका वेळी फक्त स्वरसंधीचा अभ्यास करायचा. म्हणजे एकाच वेळी स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी ह्या तीनही संधी प्रकारांचा अभ्यास केला तर कदाचित एकमेकात गडबड होऊ शकते. तर तुम्ही फक्त स्वरसंधी ह्या एका प्रकारावर आधी लक्ष केंद्रित करा. स्वरसंधीचे सगळे प्रकार पुस्तकामधून अभ्यासा आणि एकदा स्वरसंधी हा विषय पक्का झाला की मग त्यानंतर एखादा दुसरा घटक अभ्यासा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही व्यंजन संधीकडे या. म्हणजे संधी हा घटक खूप मोठा आहे, त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपण पहिले प्रकार शिकल्यावर लगेच दुसरा प्रकार शिकल्यावर आपला गोंधळ होऊ शकतो की अरे आपण स्वरसंधीमध्ये असं शिकलो होतो, आता व्यंजन संधीत असं आहे. तर तुम्ही ह्याचे सरळ 3 भाग करा. एकदा एका संधीचा अभ्यास करा, मध्ये दुसरा कुठला तरी घटक अभ्यासा की जो संधीशी संबंधित नसेल आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही व्यंजन संधीकडे जा, पुन्हा दुसरा घटक अभ्यासा की ज्याचा संधीशी संबंध नसेल आणि मग शेवटी विसर्ग संधी अभ्यासा. म्हणजे तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यास केलेला असला की या संधीचे प्रकार एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत आणि तुमचा गोंधळ होणार नाही. तर आता आपण हे तृतीय व्यंजन संधी बघितली. याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की प्रथम व्यंजन जी आहेत त्याचं रूपांतर तृतीय व्यंजनामध्ये होतं, त्यामुळे याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात.
आता अनुनासिक संधी आहे. अजूनपर्यंत आपण काय बघितलं? प्रथम व्यंजन बघितलं, तृतीय व्यंजन बघितलं, पण आता अनुनासिक सुद्धा आहेत वर्णमालेत. तर जेव्हा अनुनासिक येतात तेव्हा काय होतं? तर जेव्हा अनुनासिक येतात या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. हा, वाक्निश्चय. तर इथे क च्या जागी ङ आलेला आहे. हा, इथे ट च्या जागी न आलेला आहे, त च्या ठिकाणी न आलेला आहे, इथे पण न आलेला आहे आणि इथेही न आलेला आहे. पहिल्या 5 व्यंजन वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले असता पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन संधी होतो. याला अनुनासिक संधी असं म्हणतात. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की न, म, न, म आणि म ही अनुनासिक आहेत आणि ही अनुनासिक या व्यंजनाचं रूपांतर पण अनुनासिकात करतात. आता इथे न आलेला आहे आणि क आलेला आहे, यातून काय झालंय? ङ. वाङ्मय मधला ङ इथे तयार झालेला आहे आणि वाङ्निश्चय असा शब्द तयार झालाय. म्हणजे वाक्निश्चय ऐवजी काय झालं? तर वाङ्निश्चय. इथे क च्या जागी ङ आलेला आहे. हां, तसंच इथे पण झालेलं आहे की ट च्या जागी न आलेला आहे. आता लक्षात घ्या, त्याच्यासाठी वर्णमालेतले सगळे वर्ण क्रमाने पाठ असणं आवश्यक आहे, कारण संधीतले सगळे बदल हे त्या त्या वर्गातच होतात. म्हणजे एका वर्गातलं व्यंजन हे दुसऱ्या वर्गातल्या व्यंजनासाठी जात नाही, तर संधी होताना त्याच वर्गातल्या व्यंजनांमध्ये आदला बदल होते. त्यामुळे तुम्हाला ही वर्गीय व्यंजनं अगदी क्रमाने पाठ असणं आवश्यक आहे. कोणती कठोर वर्ण आहेत, कोणते मृदू वर्ण आहेत, कोणती प्रथम व्यंजन आहे, कोणतं तृतीय व्यंजन आहे आणि कोणतं अनुनासिक आहे, हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला ह्याच्यातनं शब्द तयार करणं हे सोपं जाईल. आता ही सगळी अनुनासिक आहेत, त्यामुळे तुम्हाला अनुनासिक माहीत पाहिजेत. आता क चं रूपांतर ङ मध्ये झालंय, ट चं न मध्ये झालंय, त चं न मध्ये झालंय, इथेही त चं न आणि इथेही त चं न. तर ही सगळी उदाहरणं ही अनुनासिक संधीची आहेत. अनुनासिक संधीत महत्त्वाचं काय? तर दुसरा जो शब्द आहे ती अनुनासिक असतात आणि तेच शब्द कायम न राहता पहिला जो वर्ण आहे त्याच्या वर्गातलं अनुनासिक संधी शब्दामध्ये येतं. हां, म्हणजे आता हे सुद्धा अनुनासिक आहे, पण ते कायम राहिलं आहे का संधी शब्दामध्ये? नाही. तर ते याच्यावर अवलंबून आहे. हे व्यंजन कोणतं आहे त्यावरती तयार होणारं व्यंजन अवलंबून आहे. हे न आहे म्हणून हे क आहे म्हणून इथे ङ झालं. हां, हे ट आहे म्हणून न झालं. नाही तर म सुद्धा अनुनासिकच आहे, पण म कायम राहिलेलं नाही, कारण इथे ट आहे त्यामुळे इथे न झालेलं आहे. त्यामुळे या सर्व अनुनासिकांचा या शब्दांशी संबंध आहे. क, ट, त, त आणि त या शब्दांमुळे या अनुनासिकांचं रूपांतर झालेलं आहे आणि त्यातून हे शब्द तयार झालेले आहेत. तर आता आपण अनुनासिक संधी बघितली. आता आहे त संधी. म्हणजे आता व्यंजनांमध्येच वेगवेगळ्या प्रकारची व्यंजनं ही बरेचदा येतात. आता त्यातलं त व्यंजन बरेचदा बऱ्याच शब्दांच्या शेवटी येतं, त्याला त संधी असं म्हणतात. आता सच्चरित्र, इथे त आलेला आहे. यावत, तट्टिका, उल्लंघन, सत्शील असे सगळे शब्द आहेत. इथे सगळीकडे शेवटी त आलेला आहे आणि त्याच्या पुढे वेगवेगळे व्यंजन आहेत. इथे च आलेला आहे, सच्चरित्र, पण इथे काय त चं रूपांतर कशात झालेलं आहे? च मध्ये झालेलं आहे. इथे पण च मध्ये झालेलं आहे. इथे त चं रूपांतर ज मध्ये झालेलं आहे. इथे ट मध्ये झालेलं आहे, इथे ल मध्ये झालेलं आहे आणि इथे च मध्ये झालेलं आहे. तर याचं कारण काय आहे? म्हणजे सगळीकडे त च इथे च मध्ये झालंय, पण इथे ज मध्ये का झालं? तर याचं कारण ही पुढची व्यंजनं. एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल की संधीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय? पहिल्या शब्दाचं शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण. ते जसे वेगवेगळे येतात तशी कॉम्बिनेशन्स म्हणतो आपण, परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स ही जी संकल्पना आहे त्याच प्रकारे संधीमध्ये होतं की या बाजूचे वर्ण बदलतात, याही बाजूचे वर्ण बदलतात, त्यातून वेगवेगळे प्रकार तयार होतात. म्हणजे हे वर्ण जसे जसे बदलतील आणि हे कायम राहिले तरीही संधीचा प्रकार बदलतो,
हे वर्ण कायम राहिले आणि हे वर्ण बदलले तरीही संधीचा प्रकार बदलतो. तर संधीत महत्त्वाचं काय आहे की ह्या दोन्ही वर्णांचा जो संयोग होतो त्यातून जो तिसरा वर्ण तयार होतो त्यावर सगळे संधीचे प्रकार अवलंबून आहेत. आता आपण इथे त संधी बघतोय, पण त संधी बघताना समोरचे वर्ण वेगवेगळे आहेत, त्यामुळे तयार होणारे वर्णसुद्धा वेगवेगळे आलेले आहेत. हां, सच्चरित्र, उच्छेद, यावत जीवन, तट्टिका, उल्लंघन आणि सच्छिल हे शब्द आहेत, हे त संधीचे आहेत. आता ते कसे तयार झालेत, कोणत्या नियमाने ते बघूया. तर त मध्ये काय, च छ आल्यास त बद्दल च येतो. च छ. हां, ज झ आल्यास ज येतो. ट ठ आल्यास त येतो. ल आल्यास लच येतो आणि श आल्यास त बद्दल च आणि श बद्दल छ येतो. म्हणजे त मुळे निर्माण होणारे संधीचे प्रकार आहेत, हे खूप वेगवेगळ्या प्रकारे आहेत. ते थोडेसे किचकट आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरणही लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि हे याच्या मागचा जो तर्क आहे, हां, च छ आल्यास त बद्दल च येतो. हां, म्हणजे या वर्गीय व्यंजनातलं पहिला वर्ण इथे आलेला तुम्हाला दिसेल. हां, च छ ज ज इथे पण ज आलेला आहे. त्याच्यानंतर इथे ट आलेला आहे. ल आल्यास मात्र लच त बद्दल, आणि श आल्यास त बद्दल च आणि श बद्दल छ येतो. आता ही निरीक्षणं आहेत, कशा प्रकारे शब्द तयार झालेत त्यावरून ही निरीक्षणं केलेली आहेत. याच्या सरावासाठी आपण पुन्हा एकदा मागचे शब्द बघूया. हे बघा, तच्या पुढे च आलेला आहे, तर त्याच्यामुळे तच्या जागी च झाला, त्यामुळे इथे दोनदा सच्चरित्र, च अधिक च झालेला आहे. उच्छेद, हां, इथे छ आलेला आहे आणि च आणि छ मिळून उच्छेद झालेला आहे. यावत जीव, हां, तर तच्या ठिकाणी इथे ज झालेला आहे. तट्टिका, हां, इथे तच्या ठिकाणी ट झालेला आहे. उत्लंघन, हां, इथे लचा लच झालेला आहे. आणि सतशील, इथे सतशील, म्हणजे इथे हा त ही बदललाय आणि श ही बदललाय. म्हणजे तच्या पुढे श आला की दोन वर्णांमध्ये बदल झालाय, सतशील. तर त संधीचा प्रकार खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्यातून खूप वेगवेगळे वर्ण तयार होतात. ही सगळी उदाहरणं महत्त्वाची आहेत आणि त्याबरोबरच पुस्तकात दिलेली सगळी उदाहरणं अभ्यासा. तचा जो संधी प्रकार आहे तो लक्षात ठेवायला थोडासा अवघड आहे, त्याच्यासाठी थोडासा सराव करायला हवा. आता अशाच प्रकारे मचा पण संधी आहे. म्हणजे आपण संधीचे वेगवेगळे प्रकार पाहतोय, तर जेव्हा अशी ही व्यंजनं शेवटी येतात तेव्हा प्रत्येक व्यंजनानुसार आणि त्याच्या समोर काय येतंय याच्यानुसार ते बदल घडतात. मी सुरुवातीपासूनच म्हटलं की संधी शब्द किंवा संधी हा प्रकार खूपसा वर्णांच्या उच्चारावर अवलंबून आहे. आणि जेव्हा आपण वेगवेगळी व्यंजनं उच्चारतो तेव्हा आपोआपच वेगळ्या प्रकारचे उच्चार होतात आणि त्यातून तयार होणारा शब्द सुद्धा वेगळा असतो. आता आपण व्यंजन पाहतोय, तर आता सम आचार, इथे म आहे आणि त्याच्या पुढे आ आहे, तर तो मा झाला. समाचार हा शब्द आपल्याला सोपा आहे, हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे. समालोचन पण सम आलोचन, मा झालेला आहे, हेही सोपं आहे. आता समगती, आता इथे काही स्वर नाहीये, मग म आणि ग कसा एकत्र होणार. आपण इथे म आणि आ एकत्र केला, त्याचा मा केला. आता समगतीमध्ये म आणि ग एकत्र करता येत नाही, तर तिथे त्याच्याऐवजी अनुस्वार होतो आणि संगती असा शब्द तयार होतो. म्हणजे दोन व्यंजनं एकत्र होत नाहीत, तर त्याच्याऐवजी त्याचं अनुस्वारामध्ये रूपांतर होतं आणि संगती असा शब्द तयार होतो. समयोग, इथे सुद्धा हे दुसरं व्यंजन आहे. म्हणजे सम, म या व्यंजनाच्या पुढे स्वर आला तर तो स्वर त्यात मिसळून शब्द तयार होतो, आणि जर व्यंजन आली तर त्याचं अनुस्वारात रूपांतर होतं आणि तो अनुस्वार असलेला शब्द तयार होतो. तर मच्या पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो आणि असे शब्द तयार होतात. मच्या पुढे व्यंजन आल्यावर म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.
हा स वरती आलाय, हा ग वरती आला नाहीये किंवा यो वरती आला नाहीये, तर स वरती अनुस्वार आलाय. त्यामुळे म संधी लक्षात ठेवा. म, सम अशा प्रकारचे खूप शब्द संस्कृतमध्ये आहेत. तर ते सम हे जे आहेत त्याच्या पुढे जर स्वर आले तर ते समाचार, समालोचन असे त्याच्यात स्वर मिसळून तयार होतात. पण जर व्यंजनं आली अशा प्रकारची तर त्याचं अनुस्वारात रूपांतर होतं. आता सम असलेले अजून काही शब्द आठवा आणि त्या शब्दांचा या प्रकारे विग्रह करून बघा. म्हणजे तुमचा थोडासा अभ्यास होईल की आपण आत्ता जे नियम शिकलो तशा नियमाने तयार होणारे अजून कुठले शब्द आहेत. म्हणजे पुस्तकात शब्द दिलेले आहेतच, पण पुस्तका व्यतिरिक्त पण काही शब्द असले तरी ते या संधीनी सोडवून बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो नियम कशा प्रकारे तयार झालेला आहे. आता अशा प्रकारे छ संधी पण आहे. हां, रत्नछाया, शब्दच्छल, मातृछाया आणि परिच्छेद. इथे तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या शब्दाची सुरुवात छ ने झालेली आहे. सुरुवातीला छ आलेला नाहीये. तर सुरुवातीला काय आलेलं आहे? सुरुवातीला स्वर आलेले आहेत. हे सगळे स्वर आहेत. स्वरांच्या पुढे छ आलेला आहे. तर अशा वेळी या पहिल्या स्वराचं रूपांतर च मध्ये झालेलं आहे. छ तसाच राहिलेला आहे. म्हणजे छ चं रूपांतर च मध्ये झालेलं नाही. हां, छ तसाच राहिलेला आहे आणि ह्याचं स्वराचं रूपांतर च मध्ये झालेलं आहे आणि छ असं जोडाक्षर तयार झाले आणि त्यातून रत्नछाया, शब्दच्छल, मातृछाया, परिच्छेद असे शब्द तयार झालेले आहेत. त्यामुळे छ च्या पूर्वी ह्रस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च हा वर्ण येतो. हां, हा ह्रस्व स्वर आहे. हा री पण इथे पण ई आहे. हां, हा रू पण ह्रस्व आहे. नंतर शब्द, हां, इथे अ आहे आणि रत्नमध्ये पण अ आहे. म्हणजे हे सगळे ह्रस्व स्वर आहेत. ह्रस्व स्वर आल्यावरती मध्ये च हा येतो. आता मातृछाया किंवा पितृछाया असे खूप ठिकाणी आपण नावं वाचतो, पण आपण ते अशा इथे च लिहिलेला नसतो. मातृछाया आणि मातृछाया अशा दोन्ही प्रकारे तुमच्या लक्षात येईल. बरेचदा अशाच प्रकारे लिहिलेलं आढळतं, पण व्याकरणदृष्ट्या मातृछाया हा शब्द बरोबर आहे. मध्ये च लिहिणं अपेक्षित आहे, पण आपण मातृछाया किंवा पितृछाया असे शब्द पाहिलेत. कारण मराठीनुसार आपल्याला असं वाटतं की मातृछाया म्हणजे आईची छाया, आईची सावली अशा अर्थाने हा शब्द तयार झालेला आहे. खरं सांगायचं तर मराठीच्या दृष्टीने हा शब्द चुकीचा नाही आहे, पण हा मूळ शब्द हा संधी शब्द आहे. त्यामुळे मुळातून तो शब्द मातृछाया असा आहे. मराठीच्या दृष्टीने असं लिहिलं जात असेल तर ते मराठीच्या अर्थाच्या दृष्टीने योग्य आहे, पण व्याकरणदृष्ट्या मात्र योग्य नाही आहे. हां, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की संधी हे प्रकरण जसं जसं आपण पुढे जातोय तसं ते लक्षात येईल की खूप सखोल आहे आणि त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर मग हे प्रकार कसे लक्षात ठेवायचे, तर त्याच्यासाठी आपण एक उजळणी करूया. प्रत्येक व्यंजन संधीचा प्रकार आणि त्याचं एक उदाहरण असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या व्यंजन संधी लक्षात ठेवणं सोपं जाईल. आत्ता आपण बघितली पहिल्यांदा प्रथम व्यंजन संधी. हां, तर प्रथम व्यंजन संधीचं उदाहरण विपत्काल. हां, म्हणजे प्रथम व्यंजन संधी आणि विपत्काल असं लक्षात ठेवायचं. तृतीय व्यंजन संधी वागीश्वरी. वागीश्वरी कसं तयार झालंय, तर वाक ईश्वरी. क च्या ठिकाणी ग हे तृतीय व्यंजन संधी. इथे द च्या ठिकाणी त हे प्रथम व्यंजन आलं, त्यामुळे हे प्रथम व्यंजन संधी. आणि क च्या जागी ग हे तृतीय व्यंजन आलं, त्याच्यामुळे हे तृतीय व्यंजन संधी. हां, म्हणून वागीश्वरी. त्याच्यानंतर अनुनासिक संधी आहे, तर वाङ्निश्चय. इथे अनुनासिक आलेलं आहे. क च्या ठिकाणी हे अनुनासिक आलं. हां, त्यामुळे ही आहे अनुनासिक संधी वाङ्निश्चय. त्याच्यानंतर आपण म संधी बघितली. म संधीमध्ये काय आहे, सम आचार. मा समाचार. आणि अजून आपण बघितलं अनुस्वार होतो, संगती हे त्याचं उदाहरण होतं. आणि छ संधीमध्ये काय बघितलं
की हा पहिला स्वर ऱ्हस्व आणि पुढे छ आलेला असेल तर च येतो आणि रत्नछाया अशा प्रकारचा शब्द तयार होतो. तर विसर्ग संधीमध्ये हेच महत्त्वाचे संधीचे प्रकार आहेत. ते सगळ्याची आपण इथे उजळणी केलेली आहे. पुस्तकामध्ये अजूनही काही त्याचे उपप्रकार दिलेले आहेत. पुस्तकातून त्याचा अभ्यास करा आणि अधिकाधिक संधी शब्द तुम्ही स्वतः शोधा आणि त्याचा विग्रह करून बघा की हा शब्द कोणत्या संधी नियमाने तयार झाला असेल. असा विग्रह तुम्हाला करता आला तर तुम्हाला संधी हे प्रकरण समजणं अगदी सोपं जाईल. आताच आपण व्यंजन संधी हे प्रकरण अभ्यासलं. खरं तर संधी हा विषय जेवढा आपण अधिकाधिक अभ्यास करू तेवढा आपल्याला अधिकाधिक समजत जाईल. आणि महत्त्वाचं काय आहे की आपला स्वतःचा सराव. त्यामुळे ही चित्रफीत पाहिल्यानंतर हे सगळे नियम समजून घेऊन तुम्ही स्वतः जेव्हा सराव कराल, स्वतः त्या शब्दांचा विग्रह कराल, ते कोणत्या नियमांनी तयार झालेत हे पाहाल, तेव्हाच तुमचा अभ्यास पक्का होईल. त्यामुळे संधी या घटकाच्या अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला हे व्याख्यान कसं वाटलं, ही चित्रफीत कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला अजून काही शंका असल्या तरीही कळवा. आणि यानंतर आपण विसर्ग संधीचा अभ्यास करणार आहोत. ती चित्रफीतसुद्धा नक्की बघा. पाहत रहा MPSC मित्र.